नंदुरबार जिल्ह्यात तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे। सध्याच्या तापमानाचा पारा हा 42° पर्यंत पोहोचला असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती जनजीवनावरती परिणाम होताना दिसून येत आहे। तर दुसरीकडे लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे आता उमेदवारांवर देखील तापमानाचा परिणाम जो आहे तो जाणवणार आहे। दुपारच्या सत्रामध्ये उमेदवारांकडून प्रचार करण्यात येणार का नाही येणार अशी देखील शक्यता ती वर्तवण्यात येत आहे। कारण की नंदुरबार जिल्ह्याचे तापमान जे यावर्षी मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे। तर येणाऱ्या काळात देखील आणखी तापमान वाढण्याची शक्यता जी ते हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे यावर्षी नंदुरबार जिल्हाकरांना तापमानाचा जो तडाखा जो आहे तो सहन करावा लागणार आहे। उन्हाचे ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। तापमान वाढत असल्यामुळे टरबूज असतील, खरबूज असतील किंवा निंबू असतील यांची जी मागणी आहे ती मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे। त्यासोबतच थंड शीत पेयजल जे आहे त्यांची देखील मागणी जी आहे ती वाढली असल्याचे दिसून येत आहे। एकंदरीतच यावर्षी एल नॅनोचे संकट असल्यामुळे तापमानाचा पारा जो तो दिवसेंदिवस वाढत जाणार आहे आणि याचा परिणाम जो आहे तो जनजीवनावरती होणार आहे। त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणं गरजेचं असून यासाठी प्रशासनाच्या वतीने उष्माघातीचा कक्ष जो आहे तो स्थापन करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचं असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलेलं आहे। जितेंद्र बैसाला, TV9 मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।